आज आपण टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी वरण भातासोबत खाण्यासाठी चटपटीत अशा पत्ताकोबीची 2 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत. अगदी साध्या सोप्या, कुठलंही वाटण न करता, मसाला न वापरता खूप जास्त. हे पहा, मस्त ढाबा स्टाईल अशी पत्ताकोबीची भाजी झाली आहे. दोन्ही प्रकार अगदी साधे सोपे आहेत. चला तर पाहूया. मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी कमी मसाल्याची, कमी तिखट टाकून अगदी चटपटीत अशी भाजी. वरण भातासोबत सॅलड म्हणूनही भाजी खाऊ शकता. एक चमचाभर तेलामध्ये जिरं मोहरी परतून घ्या आणि एक हिरवी मिरची टाकली आहे. लाल तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही दोन्ही वापरू शकता. मी एक हिरवी मिरची टाकली आहे. आता कांदा मी मीडियम साईजचे 2 घेतलेत. त्याला पातळ कापून घेतलं आहे. कांदा थोडा जास्त वापरला आहे. आणि गाजर पातळ तुकडे करायचे, जसं आपण चायनीजच्या डिशेसमध्ये टाकतो लांब लांब पातळ कापून, त्याच प्रकारे गाजर कापलं आहे. आता याला छान परतून घ्यायचं आहे. गाजर आणि कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनटं छान परतून घ्या मीडियम गॅसवरती, म्हणजे थोडंसं हलकं शिजलं जाईल. आता हे शिजल्यानंतर त्यात मी 1 चमचा किंवा अर्धा चमचा लाल तिखट, खूप जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. ही भाजी अशीच चांगली लागते बिना मसाल्याची. चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर मी चाट मसाला टाकला आहे, किंवा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता थोडंसं चटपटीत होण्यासाठी. हे पहा, आणि ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून पातळ कापून पत्ताकोबी घेतलेली आहे. आता ही कोबी तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता, पण या प्रकारे पातळ आणि लांब कट केली ना, दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते. पातळ आणि शिजायलाही पटकन शिजते. नेहमीच्या भाजीपेक्षा साधी सोपी, जेव्हा सॅलड किंवा तोंडी लावण्यासाठी आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तेव्हा तुम्ही या प्रकारची भाजी नक्की करून बघा. ह्याला थोड्याशा फास्ट फ्लेममध्येच शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. हे पहा, 1-2 मिनटानंतर अगदी मऊसूत झाली आहे भाजी. आता ह्याला काहीही न टाकता वरतून मस्त कोथिंबीर टाकून घ्या आणि मिक्स करून मुलांच्या टिफिनमध्ये किंवा चपातीमध्ये रोल करून जर तुम्हाला द्यायची असेल त्याप्रकारेही देऊ शकता. झटपट होणारी साधी सोपी भाजी तयार आहे. आता दुसरा प्रकार, कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. ही भाजी थोडीशी चटपटीत आणि अगदी ढाबा स्टाईल बनते. तुम्ही जर याच प्रकारे बनवलीत तर मोहरी आणि जिरं टाकून घ्या. पत्ताकोबीची भाजी आपण अनेक प्रकारे करतो, जशी पातळ किंवा सुकी, पण आज आपण बटाटा टाकून पत्ताकोबीची भाजी करणार आहोत. मी बारीक कट करून लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. 1 हिरवी मिरची आणि लसूण 5 ते 6 पाकळ्या, बारीक कट करून कांदा. हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्या. हे पहा, गुलाबीसर रंग झाल्यानंतर आता मी 3 छोटे बटाटे घेतले होते, कट करून स्वच्छ साले काढून धुवून घ्यायचे आणि ह्याला छान तेलावरती परतून घ्या. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे. आणि असंच 5 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे बटाटे हलके मऊ होईपर्यंत. 5 मिनटानंतर हे पहा, छान तेल सुटलंय, बटाटे हलके मऊ झालेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे. मी 2 चमचे लाल तिखट टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता पत्ताकोबी कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्या. पत्ताकोबीलाही पाणी सुटतं आणि बटाटेही आपले अर्धवट शिजलेले आहेत, त्याच्यामुळं पत्ताकोबीचे जे पाणी सुटले त्यातच आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचेत. वेगळं पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे. याला छान मिक्स करून घ्या आणि ह्याला 5 मिनटं छान झाकून ठेवूया मऊ होईपर्यंत. 5 ते 7 मिनटानंतर हे पहा, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. जितकी पातळ भाजी कापाल तितकी पटकन शिजते. सकाळच्या गडबडीत जर तुम्हाला टिफिनसाठी द्यायची असेल तर अगदी झटपट बनते ही भाजी. मी वरतून टोमॅटो घेतलेत, 2 टोमॅटो असेच छान लागतात. थोडेसे कच्चे राहू द्या, कारण शिजले तर त्याची चव नाही लागणार. आंबट वगैरे अशी मस्त चव लागते या भाजीला.
टोमॅटो टाकून छान मिक्स केलं आहे. वरतून 1 चमचाभर गरम मसाला टाका आणि थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करा. मसाल्यानी मस्त टेस्ट येते. आणि कोथिंबीरीने हे पहा मस्त कलरफुल अशी भाजी झालेली आहे आणि खायलाही अगदीच चटपटीत लागते. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्तागोबी आणि बटाट्याची भाजी अगदी करायला सोपी आणि खायला टेस्टी अशी भाजी रेडी आहे. थँक्यू.